आणि जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच आहोत, त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणावर कुणी बोलू नका आणि आमच्या अन्नात मातीही कालवू नका, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला। सर्वांनाच आंदोलनाचा अधिकार आहे, त्यामुळे ओबीसी आंदोलन करते त्यांच्या मागण्या करतील, आम्ही आमच्या मागण्या करू, मात्र ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत वाटतंय, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला। हिंगोलीतून शेकडो ओबीसी बांधव लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जालन्याच्या वडीगोद्रीकडे निघाले। जवळपास 300हून अधिक वाहनं वडीगोद्रीकडे रवाना झाली आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचा सत्र सुरू झालाय। मुंबईत 21 जून रोजी फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यातल्या भाजप कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। दिल्लीनंतर आता मुंबईतही बैठक होते। लोकसभेत जसं काम केलं तसं काम आताही करा, मग मी बघतो राज्य सरकार कसं हातात येत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। तर लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं, विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलं। वसईमधील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वसईच्या डीसीपी चौगले यांची भेट घेतली। या प्रकरणात त्यांनी चौकशी करून घडलेल्या घटनेचा तपशीलही घेतला। माजी खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतील हत्या प्रकरणाचा निषेध केला। यावेळी त्यांनी आचोळे पोलिसांची भेट घेतली। भेट घेतल्यानंतर आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आरपीआयच्या शिष्टमंडळानं देवगिरी बंगल्यावर जात अजित पवारांची भेट घेतली। आरपीआयचे नेते सचिन खरात यांना विधान परिषदेवर घ्या अशी मागणी त्यांनी यावेळी अजित पवारांकडे केली। वसई विरार परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली। सकाळपासूनच पावसानं जोर धरल्यानं काही सखल भागांमध्ये पाणी देखील साचलंय, तर कामावर जाणाऱ्या नोकरदारांचीही पावसामुळे तारंबळ उडाली आहे। मुंबईच्या एपीएमसी मुख्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या सचिवांच्या केबिनमधील खुर्ची स्लॅब कोसळला, मात्र सुदैवानं केबिनमध्ये कुणीही नसल्यानं दुर्घटना टळली। मात्र या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील मैदानावर सर्वत्र चिखल झालाय, मात्र याचा पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी मुरुम टाकून मैदान करण्याचा प्रयत्न सोलापूर ग्रामीण पोलीस करतात। पावसाळा सुरू होऊन देखील मनमाड शहरात भीषण पाणी टंचाईची धग कायम आहे। पालिकेकडून महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 170 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली। 170 पदांकरता एकूण 8,713 अर्ज दाखल झालेले असून MIDC इथल्या मैदानावर चाचणी घेण्यात येते। संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिम जिल्ह्यातील मेडशीमध्ये भाविकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं। या पालखीचा वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी मुक्काम असून त्यापैकी आज रात्रीचा पहिला मुक्काम डवा इथल्या श्री संत नाथ नंगे महाराज संस्थानवर असणार आहे। सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलाची भरती पुढे ढकलण्याची मागणी जी आहे ती उमेदवारांनी केलेली आहे। सोलापूर शहरात झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल साचला आणि त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर पोलीस भरती घेण्याची मागणी उमेदवारांनी केली। कोल्हापुरात जर्सी गाई चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। कुरुंदवाड पोलिसांनी 14 जर्सी गाई जप्त केलेल्या आहेत। चोरलेल्या गाई घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे। शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरचा हा दुसरा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत। एकनाथ शिंदे यांचा शिवसेना वरळी डोम इथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। वरळी डोम इथे मोठं शक्ती प्रदर्शन वर्धापन शिवसेनेकडून केलं जाईल वर्धापन दिनाच्या निमित्त आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। शिवसेना उभाटा पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे। वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय, ठाकरेंचे सर्व आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील।
शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बॅनरबाजी करण्यात आली। वाघाने वाघासारखं वागावं, भगवा हे रक्त गर्वाने सांगावं ही टॅगलाईन वापरण्यात आली। बॅनरबाजीतून उद्धव ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्यातील सारसबागेजवळील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली। शिवसेना भवनात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। भुजबळ शिवसेनेची कोणतीही चर्चा नाही आणि भुजबळांची आमच्याशी काही चर्चा झाली आहे या केवळ अफवा असल्याचं ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी म्हटलंय। सोडून गेलेल्यांची चिंता नाही, भुजबळांना पक्षात घेणार नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडतंय आणि महाविकास आघाडीला हिशोब चुकता करण्याची ही मोठी संधी आहे। लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून महायुतीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे। या निमित्तानं दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो पोस्टर लागले। संविधानाचे रक्षक जननायक राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे बॅनर लावण्यात आले। आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। उद्या त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत। विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड आज लक्ष्मण हाकेंची भेट घेत आहेत। भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। रामटेक लोकसभेतील पराभवानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे आज काटोल आणि सावनेर या 2 विधानसभा मतदारसंघात आढावा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीत कुठे कमी पडलो याचं दिल्लीतील बैठकीत चिंतन केल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। जिथे कमी पडलो तिथे अधिक काम करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले। लोकसभा निवडणुकीतील मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजप लवकरच महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। जुलै महिन्यात जिल्हा परिषद स्तरावर यात्रा सुरू करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। शरद पवार आणि मोदींवर केलेल्या टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। मोदीजी फक्त एक शब्द बोलले, तुम्ही मागील काही वर्षात मोदीजींवर खालच्या भाषेत वैयक्तिक स्वरूपाची टीका केली। शरद पवारांनी याचं आकलन केलं पाहिजे असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलं। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, ही भूमिका आमची आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। निंडुरीचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे, नरहरी झिरवाळ यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। झिरवाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भगरेंच्या उपस्थितीत केक कापण्यात आला। या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नाशिकमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। नरहरी झिरवाळ यांनी ठाकरे गटाच्या संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला। गुळवेंसाठी काम करा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। यावेळी नरहरी झिरवाळांनीही अजितदादांना झटका दिला। छगन भुजबळ आणि राऊतांच्या भेटीच्या चर्चा निरर्थक आहेत असा दावा सुनील तटकरेंनी केला। भुजबळ नाराज नाहीत, ते पक्षाचे वरिष्ठ नेते, त्यांची पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका आहे असं म्हणत सुनील तटकरेंनी भुजबळांच्या नाराजीवर पूर्णविराम लावला। अजितदादांचं काम बारामतीकरांनी मागच्या 35 वर्षांपासून बघितलंय। बारामतीला देशात रोल मॉडेल बनवण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे कुणालाही उमेदवारी जाहीर झाली तरी अजितदादा लाखांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदारसंघातील शासकीय अधिकारी आणि पोलिसांना दम भरलाय। नोकऱ्या नीट करा नाहीतर बिनकामाचे घरी जाल असा इशारा त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यातील अधिकारी आणि पोलिसांना दिला। निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दंगल घडवणार होते असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता। यावर भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेली आहे। प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याची सत्यता पडताळून चौकशी करावी अशी मागणी जी ती भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। पनवेलमध्ये कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला। हे यश आपलं एकट्याचं नसून संपूर्ण महाविकास आघाडीचं असल्याचं सांगून त्यांनी सत्कार नाकारला। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या। यावेळी त्यांनी
जिल्ह्यातील रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, पीक कर्ज वाटप, जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विभागांचा आढावा घेतला। पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आंबेडकरी जनतेसाठी कोणतेही काम केलं नाही, ते निष्क्रिय आमदार आहेत असा आरोप करत आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळेंनी उमेदवारीची मागणी केली आहे। त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। शरद पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। यावेळी गोविंद बागे शरद पवारांच्या भेटीसाठी मोठी गर्दी जमली होती आणि यावेळी युगेंद्र पवार ही शरद पवारांच्या सोबत उपस्थित होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली। नाना पटोलेंनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात नाना पटोलेंच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। अजित पवारांना जर भाजप टार्गेट करत असेल तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे। अजित पवारांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्यांच्या बदनामीचं षडयंत्र सुरू आहे असा आरोपही मिटकरींनी केला। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 10:30 वाजता प्रकाश आंबेडकर वडीगुद्रीत जाऊन हाके यांच्याशी चर्चा करतील। जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। टायर पेटून देत गाड्या देखील अडवल्या आणि यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालवली। हाके यांचं वजन 8 किलोनं घटलंय आणि त्यांच्यासाठी विशेष अँब्युलन्स तैनात करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनादरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 10 ते 12 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करून रस्त्यावर टायर जाळून प्रदूषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्यांच्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज एकवटला आहे। ओबीसी समाजाकडून आज अंबड बंदची हाक देण्यात आली आणि त्यानुसार आज अंबड बंद ठेवण्यात आले। नाना पटोलेंनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले। या घटनेच्या निषेधार्थ भाजपकडून नाना पटोलेंच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येते। नागपुरातील नाना पटोलेंच्या निवासस्थानासमोर भाजपनं आंदोलन केलं। नाशिकमध्ये पटोलेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करण्यात आलं। पटोलेंनी पाय धुवून घेण्याचा प्रकार करून कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला। आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आज दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या 5ही जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्यानं जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला। विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत। खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मान्सून पोहोचलेलं नसल्यानं इथल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। रत्नागिरीत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। गोंदिया जिल्ह्यात 17 जूनपर्यंत पावसाची सरासरी 13.6% नोंद झालेली आहे। हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या केवळ 30%च आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। सुमारे 9,03,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झालेले आहेत, तर ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी न केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे। महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1,70,00,000पेक्षा
अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता। तर यंदा पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे। राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्यानं तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले। त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबलेल्या आहेत। अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69% पेरण्या झालेल्या असून पावसाने अल्प विश्रांती घेतल्यानं शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडले। अहमदनगरमध्ये वेळेवर पाऊस पडल्यानं बैलांच्या किमतीत वाढ झालेली आहे। चांगल्या बैलाची बाजारात 1 ते सव्वा लाख रुपये किंमत आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैल घेणं परवडणार नसल्यानं बैलांच्या जागी शेतकरीच नांगर ओढतायत। विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जूनला मतदान पार पडते। या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे। गेल्या 15 दिवसात नाशिकमध्ये डेंग्यूचे तब्बल 60 रुग्ण आढळले। अद्याप मुसळधार पाऊस नसतानाही डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे परिसरात औषधांची फवारणी करण्याची मागणी जी आहे ती नागरिकांकडून करण्यात येते। पेन तालुक्यात महिनाभरापासून डेंग्यूची साथ सुरू आहे। 15 ते 25 वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक असून काहींची प्रकृती गंभीर आहे। मात्र तरी देखील ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। धाराशिवमध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली। 143 जागांसाठी भरती करण्यात येते। यावेळी चालक पदासाठी 4503 उमेदवारांनी अर्ज भरले तर पोलीस शिपाई या पदासाठी 3497 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। वाशिम पोलीस दलाच्या 68 शिपाई पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू आहे। यावेळी एकूण 4279 उमेदवारांनी अर्ज दाखल केला। अकोल्यात पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली। भरतीसाठी एकूण 21,853 उमेदवारांनी अर्ज दाखल केला। त्यात 16,161 पुरुष उमेदवार आहेत तर 5,691 महिला उमेदवार आहेत। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही पोलीस भरतीला विरोध करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। पोलीस भरतीचं वय वाढवून मिळावं या मागणीसाठी पुण्यात रात्रभर विद्यार्थी आंदोलन करतात। पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। यावेळी पावसामुळे मैदान खराब होऊ नये म्हणून मैदानावर ताडपत्री झाकून ठेवण्याची देखील व्यवस्था करण्यात आली। तर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची तपासणी देखील केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली। पोलीस शिपाई पदासाठी 154 तर पोलीस चालक पदासाठी एकूण 60 जागांची भरती पार पडते आणि यासाठी एकूण 11,445 उमेदवारांनी अर्ज केले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज पोलीस भरती प्रक्रिया पार पडते आहे आणि या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा देखील कल पाहायला मिळतोय। 147 जागांसाठी 339 उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता गोंदिया जिल्ह्यातील शाळांची पहिली घंटा 1 जुलै रोजी वाजणार आहे। नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असताना सकाळी लवकर भरणाऱ्या शाळा आता 9 वाजता भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये 12,447 विद्यार्थी पहिल्यांदाच पहिल्या वर्गात जाणार आहेत। रत्नागिरीतील फत्तेगड किल्ल्यावरील मानवी लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे। मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न करता ग्रामस्थांना कायम स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात येतात। मात्र प्रशासनानं गडाच्या भोवती रिटेनिंग वॉल बांधून किल्ल्याला संरक्षित करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। नागपूर हिट अँड रन प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी कर्तव्यात कसूर केल्यानं पोलीस आयुक्त सिंगल यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। 48 तास उलटूनही आरोपीचे ब्लड सॅम्पल न पाठवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी शिवारातल्या कला केंद्रावर संतप्त जमावाने धुडगूस घातलाय। 20 गावांनी कला केंद्राला विरोध करूनही हे कला केंद्र सुरू केल्यानं संतप्त जमावाने 8 वाहनांची तोडफोड केली। नंदुरबार शहरात कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेल्या 7 वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी 42 गोवंशांची सुटका केली। यावेळी पोलिसांनी 7 वेगवेगळे गुन्हे दाखल केले। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा
या गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पावसात 10 ते 12 घरांवरील पत्रे उडालेले आहेत, तर काही घरांच्या भिंतीही पडलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, तर भिंत कोसळल्याने 4 जण जखमी झालेत। सांगलीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला। विटा ग्रामीण रुग्णालयातील हा प्रकार असून सर्पदंशामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी ती मृत बालक जो आहे त्याच्या पालकांकडून करण्यात येते। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील घोराड इथे संत केजाजी महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। ही वारी पवनार वर्धा कळंब मार्गे पुढे पंढरपूरला पोहोचणार आहे। पंढरपूरला पोहोचण्यासाठी वारीला 28 दिवसांचा कालावधी लागणार आहे। संत मुक्ताईचा आषाढी वारी पालखी सोहळा आज खानदेशातून विदर्भात दाखल झालाय। कोथळी इथल्या मंदिरावरून काल मुक्ताईच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं। या आषाढी वारी पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने दिंड्या आणि हजारोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले।